जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील त्रिमूर्ती चौक ते चंदनझिरा टी पॉइंटमध्ये ही दुर्दैवी घटना घडली। दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 ते 10च्या दरम्यान हा अपघात घडला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। यामध्ये मयत तरुणाचे नाव बाळू सुलताने, वय वर्ष 35, राहणार सिद्धिविनायक गणपती मंदिर जवळ, चंदनझिरा, तालुका, जिल्हा जालना असे आहे। बाळू सुलताने याला 2 मुली व 1 मुलगा असून बाळू हा एका खासगी कंपनीत काम करत होता। तो रात्रपाळीचे काम करून घरी जात असताना त्याच्यावर काळाने झडप घातली। दुचाकी पंक्चर झाल्याने बाळू सुलताने व त्याचा मित्र अमोल शर्मा हे दोघे रस्त्याच्या बाजूने गाडी ढकलत चालले होते। यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या MH21 BG 2714 या रिक्षाने बाळू सुलताने याला जोराची धडक दिल्याने त्याला गंभीर दुखापत झाली। यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मित्राने बाळूला तात्काळ सामान्य रुग्णालय जालना येथे उपचारासाठी दाखल केले। डॉक्टरांनी तपासले असता कुठलीही हालचाल न करत नसल्याने त्यांनी त्याला मृत घोषित केले। बाळू सुलताने यांची रुग्णालयात येण्याअगोदरच प्राणज्योत मालवली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साबेर शेख यांनी यावेळी प्रबंधभूमीशी बोलताना दिली आहे। तसेच मयत बाळू सुलताने याचा मित्र अमोल शर्मा याने घडलेली हकीकत यावेळी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितली आहे। चंदनझिरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमुख हे करीत आहेत। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती। सर, मेरा नाम अमन शर्मा है। हम लोग बाइक से पैदल आ रहे थे त्रिमूर्ति चौक से इंद्रानी की। गाड़ी पंचर थी तो हम लोग पैदल लेके आ रहे थे उसको। वो ऑटो वाला पीछे से आया, बहुत तेज़ टक्कर मार दिया। गाड़ी का नंबर था MH21 BG 2714। अभी वो आपके साथ में जो था उनका नाम क्या था और कहाँ लाए उनको? उनका नाम बाड़ू सुल्ताने था। उनको पार्टी हॉस्पिटल के सरकारी पास हम लोग उधर से लाए। अभी डॉक्टर के पास गए तो डॉक्टर उनको मृत घोषित कर दिया। आपका नाम क्या है? मेरा नाम अमन शर्मा है। एक पेशंट बाळू विनुकराव सुलताने 35 वर्षाचा मेल आहे। त्याला चंदनझिऱ्यावर अपघात झाल्यामुळे आपल्या सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। पण ते पेशंट आपल्या आल्यावर आपण तपासणी केली, ECG केली तर ECG फ्लॅटलाईन होती आणि तो पेशंट मृत होता आधीपासूनच। आपण त्याला MLC वगैरे करून पोलिसला इन्फॉर्म केलं आणि डेड बॉडीला पोस्टमॉर्टमसाठी शिफ्ट केलं आहे मॉर्चरीला।